पहिलं जे प्रकरण आहे या प्रकरणाची सुरुवात आज आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिलं प्रकरणाची सुरुवात करत असताना या प्रकरणामध्ये प्रकरणाचं जे हेडिंग आहे ते आधी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रकरणाचं हेडिंग आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. हे अशा पद्धतीनं आपलं पहिलं प्रकरण आहे. कुठल्याही प्रकरणाचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी त्या प्रकरणाचं काय टायटल आहे त्या टायटलनुसार आपण त्या प्रकरणामध्ये काय आहे याचा आपल्याला अंदाज येत असतो. या पहिल्या प्रकरणामध्ये एकूण जवळपास 7 प्रमुख पॉईंट त्यांनी घेतलेले आहेत. पहिला पॉईंट आहे युरोपातील धर्मयुद्ध आणि त्यांचे धर्मयुद्ध, यालाच क्रुसेडर्स असं म्हटलं जातं, आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे विज्ञानाचा विकास. चौथा पॉईंट आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे भौगोलिक शोध व शोधक. सहावा पॉईंट आहे औद्योगिक क्रांती आणि सातवा पॉईंट आहे आर्थिक राष्ट्रवाद. अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये प्रमुख 7 मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरणांची सुरुवात करणार आहोत. या पहिल्या प्रकरणामध्ये प्रबोधन या शब्दाचा आधी आपण अर्थ समजून घेऊयात. प्रबोधन याला इंग्रजीमध्ये रिनायन्सेस यालाच रिबर्थ असं म्हणलं जातं. रिबर्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुनर्जन्म. तर एकूण जर पाहिलं आपण तर आत्तापर्यंत आपल्याकडं अतिशय परंपरागत पद्धतीचं जीवन जे आहे ते जगलं जात होतं. काही ठराविक गोष्टींमध्ये आपण गुरफटून गेलेलो होतो आणि आता त्याच्यातून आपण बाहेर निघणं गरजेचं आहे. ज्या ठराविक लोकांना ती गोष्ट वाटलेली होती त्या लोकांनी हे प्रबोधन घडवून आणलेलं आहे. असं म्हणायला काही हरकत नाही की आधुनिक जगाच्या इतिहासाचा प्रारंभ हा प्रबोधनामुळेच झालेला आहे असं म्हणणं काही दूर ठरत नाही. प्रबोधनाची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केव्हा, कुठे, कशी झालेली आहे याचाही आपल्याला पाहायचं आहे, कारण की याचा काळ हा आपल्या अभ्यासक्रमाला एक प्रमुख मुद्दा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की युरोपाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल आपण ज्यावेळेस माहिती पाहतो त्यावेळेस युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात काही प्रमुख गोष्टी घडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रबोधन आहे, काही भौगोलिक शोध लागलेले आहेत आणि धर्म सुधारण्याची चळवळ. या प्रमुख 3 घटनांमुळेच या संपूर्ण कालखंडाला प्रबोधन काळ किंवा प्रबोधन युग असं म्हणलं जातं. या कालखंडामध्ये प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग फक्त कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान याच क्षेत्रामध्ये बदल घडलेला नाही, तर संपूर्ण ज्या काही इतर सगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या त्यात विज्ञान. आपल्याला विज्ञान हा शब्द जर आपण वापरला तर प्रयोगांती सिद्ध झालेलं, तर्कावर आधारित असा हा शब्द आहे. जो प्रयोगांती सिद्ध करतो आणि जे 100% खरं आहे त्याला विज्ञान असं म्हणलं जातं. आणि याचा स्वीकार ज्यांनी केलेला आहे तिथूनच प्रबोधनाची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी तुम्हाला 7 पॉईंट आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामधला पहिला पॉईंट आहे युरोपातील धर्मयुद्ध, ज्यालाच क्रुसेडर्स असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि त्याचे झालेले जे काही दूरगामी परिणाम आहेत हा आपला एकूण पहिला मुद्दा आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की युरोपमध्ये या प्रबोधनाची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा झालेली आहे. आणि ही सुरुवात होण्यामागं काही प्रमुख कारणंही आहेत.
परंतु युरोपमधले जे हे प्रमुख 2 शहरं आहेत, जेरुसलेम आणि बेथेलहॅम, हे जे 2 शहरं आहेत, या 2 शहरांमध्ये प्रामुख्याने ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी हे ठिकाण अतिशय पवित्र होतं. आणि 11व्या शतकामध्ये ही शहरं इस्लाम धर्माच्या अखत्यारीत गेलेली होती. आणि ख्रिश्चन धर्मांच्या अनुयायांना या दोन्हीही भागावर, कारण की हे यांच्यासाठी अतिशय पवित्र हे ठिकाणं होते आणि याच्यावर ख्रिश्चन धर्मियांना आपलंच वर्चस्व असावं असं वाटत होतं. आणि यामुळंच या ठिकाणी हे धर्मयुद्ध जे आहेत ते झालेले आहेत. आता या धर्मयुद्धांना प्रामुख्याने कोणी कोणी पाठिंबा दिलेला आहे हे पण आपण पाहूयात. खरं तर धर्मयुद्ध हा शब्द शब्दशः जर अर्थ पाहिला तर धर्मासाठी लढलं गेलेलं हे युद्ध आहे. आणि धर्म हा शब्द म्हणला की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा हा विषय येतो. आणि त्याच्यामुळं या मध्ययुगीन कालखंडामध्ये युरोपमधील सामान्य जनता या शब्दालाच भारावून गेलेली होती की आपल्या धर्माचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि आपला धर्म हा इथं अस्तित्वात आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्वतःहून त्या ठिकाणी तिथं गेलं पाहिजे. आणि यांना मार्गदर्शन करणारे ख्रिस्ती धर्माचे जे प्रमुख धर्मगुरू आहेत, ज्यांना आपण पोप या नावाने ओळखतो. आणि हे पोप जे आहेत यांनी या सगळ्या लोकांना आपल्या अखत्यारीत घेतलेलं होतं. कारण की त्यावेळेस पोप म्हणजेच त्यांचे देव, त्यांचे प्रमुख, धर्मप्रमुख हे होते. त्यांनी प्रत्येक तोंडातून काढलेला शब्द हा मांडलाच पाहिजे अशी या लोकांची मानसिकता होती. पोप यांचा शब्दच कायदा असं या ठिकाणी मांडलं जात होतं. आणि पोप यांनी आपल्या जे काही पदाचा आहे तो बराचसा गैरफायदा घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी धर्म याला अखत्यारीत धरून किंवा धर्माच्या नावाखाली असंही म्हणायला काही हरकत नाही, लोकांना आपल्या शब्दांमध्ये घेतलेलं होतं. पोप यांनी जे सांगितलं ते जर तुम्ही केलं तर तुम्ही आत्तापर्यंत जे काही पाप आहेत ते पाप तुमचे धुतले जातील. आणि पोप यांचं जे ऐकतील त्यांना अनेक बाबतींमध्ये सवलतीही दिलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे इथल्या जनतेने मनापासून या धर्मयुद्धांमध्ये सहभाग घेतलेला होता. तसंच युरोपामध्ये प्रबोधन घडून येण्यासाठी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी देखील कारणीभूत ठरलेली आहे. त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगते की जे रोमन सम्राट आहेत त्यांना सिरिया आणि आशिया मायनर या दोन्हीही ठिकाणी आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. हे एक प्रमुख कारण आपल्याला राजकीय म्हणायला काही हरकत नाही. तसंच दुसरं असं म्हणायला हरकत नाही, इटली या ठिकाणी व्हेनिस आणि जेनोवा हे 2 शहरं आहेत. आणि या दोन्ही शहरांमध्ये जे धनिक, ज्याला आपण व्यापारी असं म्हणून ओळखलं जातो, त्यांना त्या ठिकाणी प्रमुख आपल्या बाजारपेठा प्रस्थापित करावयाच्या होत्या. आता या लोकांना या ठिकाणी जे काही आहे ते बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळं या ठिकाणी जे काही आहेत हे धर्मयुद्ध घडून आलेले आहे. आता असं म्हणायला काही हरकत नाही की सगळ्यात पहिल्यांदा जे पहिलं धर्मयुद्ध झालेलं आहे ते 1096 झालेलं होतं, इसवी सन 1096. आणि जवळपास 9 धर्मयुद्ध झालेली आहेत. आणि शेवटचं धर्मयुद्ध हे इसवी सन 1270 झालेलं आहे. आता 1096 ते 1270 असे जवळपास 9 धर्मयुद्ध झाले. परंतु याचं आउटपुट काय हे जर पाहायला गेलं तर तरीही या ख्रिश्चन धर्मियांना जेरुसलेम आणि त्याच्या जवळपासचा जो काही भाग आहे याच्यावर वर्चस्व मिळवता आलेलं नव्हतं. आता या ख्रिश्चन धर्मियांना
या ठिकाणी वर्चस्व न मिळवता येण्याचं कारण काय किंवा त्यांच्या अपयशाची कारणं काय आहेत ते आपण एकदम थोडक्यात पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की या धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्धांना अपयश आलेलं होतं. कारण पोप आणि युरोपातील जे काही सत्ताधीश आहेत यांनी या युद्धाकडे संकुचित प्रवृत्तीनं पाहिलेलं होतं. तसंच त्यांची श्रद्धा जी आहे ती धर्मावर खूप कमी होती. त्याच्यानंतर युरोपमधले जे काही राजा आहेत या राजांमध्ये एकी ही नव्हती. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की पोप आणि जर्मन सम्राट जे आहेत यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वैर होते. ते एकत्र आलेले नव्हते आणि त्याच्यामुळंच या ठिकाणी इथं जे काही हे ख्रिश्चन धर्माचे प्रमुख आहेत त्यांना अपयश आलेलं होतं. आता आपला जो पहिला मुद्दा आहे यातला जो दुसरा भाग आहे ते म्हणजे त्याचे परिणाम काय झालेले आहेत. या धर्मयुद्धाचे प्रामुख्याने काय परिणाम झालेले आहेत. तर या ठिकाणी पहिला परिणाम हा चांगलाच म्हणावा लागेल की या ठिकाणी या धर्मयुद्धांमुळे सरंजामशाहीचा अस्त झालेला होता. दुसरा आहे लोकांची पोपवरील श्रद्धा जी आहे ती कमी झालेली होती. आता ही श्रद्धा का कमी झालेली असावी, कारण की लोकांना प्रत्यक्षामध्ये पोप हे स्वार्थी दृष्टिकोनातून सर्व करतात आणि सर्वसामान्य जनतेचा ते प्रामुख्याने विचार करत नाहीत आणि याच्यामुळंच या पोप यांच्यावरील जी काही श्रद्धा आहे ती पूर्णपणे कमी झालेली होती. त्याच्यानंतर मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळेच इटली आणि जर्मनीतील शहरांना ही नवी क्षेत्र जी आहेत ती खुली झालेली होती. पुढचं आणखीन एक कारण आहे की या धर्मयुद्धामध्ये अपयश येण्याचं एक कारण आहे की युरोपियांनी युद्धतंत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला होता. काय बदल केलेला होता? एकतर त्यांनी किल्ले बांधलेले होते, त्या किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणूनच उपयोग केलेला होता. तसंच लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी देखील केलेली होती. शत्रूंचे मार्ग हे त्यांनी उद्ध्वस्त केलेले होते. एकूण आपण पाहिलं जवळपास 9 धर्मयुद्ध झाले. या 9 धर्मयुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं होतं आणि हे आर्थिक नुकसान त्यांनी सर्वसामान्य जनतेवर कर आकारून ते भरून काढलेलं होतं. आता त्यांनी जे की हे कर आकारलेले आहेत ते कर आकारून ते सगळे राजाच्या तिजोरीमध्येच जमा करून घेतलेले दिसून येतात. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींनंतर या युरोपियनांना जर आपण पाहिलं तर अनेक अपरिचित असलेल्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची त्यांना ओळख झालेली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वनस्पती आहेत, फळे आहेत, अत्तरे आहेत, पोशाख वेगवेगळे प्रकारचे आहेत, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ आणि औषध या काही इतर ज्या काही गोष्टी ज्यांना परिचित नव्हत्या त्याही गोष्टी या काळामध्ये त्यांना परिचय झालेला होता. आणि अरब लोकांशी ज्यावेळेस त्यांचा संपर्क आलेला होता त्यावेळेस त्यांना काही इतरही नवीन गोष्टी म्हणजे काही वेगवेगळे रसायनं आहेत, संगीत आहे, व्यापार आहे, या सगळ्या क्षेत्रातील अरबी शब्द या लोकांना आत्मसात करता आलेला होता. अशा पद्धतीनं हे या धर्मयुद्धाचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला दिसून येतात. दुसरा मुद्दा आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ. आता नेमका कालखंड कोणता आहे? युरोपमध्ये जे प्रबोधन घडून आलेलं आहे त्याचा कालखंड आधी आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात नेमकी केव्हा झालेली आहे. सुरुवातीला आपण युरोपमध्ये जो प्रबोधनाची सुरुवात झालेली आहे सुरुवात ही 14व्या शतकात झालेली आहे, परंतु 15व्या ते 16व्या शतकामध्ये त्याचा हा उत्कर्ष काळ किंवा खरे त्याचं प्रगती जी आहे ती 15व्या-16व्या शतकामध्येच आपल्याला दिसून येते. आता 14व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत जवळपास 200 वर्षांमध्ये बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारितच
या संस्कृतीचा पाया जो आहे हा रचला गेलेला आहे. असं म्हणायला काही हरकत नाही की या प्रबोधनाच्या कालखंडातील मानव हा प्रत्येक गोष्टीकडं वस्तुनिष्ठ आणि तर्कनिष्ठ दृष्टिकोनातूनच पाहू लागलेला होता. कारण की या आधीचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडामध्ये पोप म्हणतील तीच पूर्व दिशा आणि त्याच्यामुळं ते स्वतःच्या बुद्धीने विचार करत नव्हते. परंतु प्रबोधनाच्या कालखंडामध्ये किंवा या 200 वर्षांमध्ये जो प्रमुख बदल घडून आलेला आहे तो मानवाच्या बुद्धिवादामध्ये बदल घडून आलेला आहे. कारण की प्रत्येक गोष्टीकडं तो आता थोडंसं व्यवस्थित पद्धतीनं पाहू लागलेला होता, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून आणि तर्कावर आधारित तो सगळं गोष्टीकडे पाहू लागलेला होता. तसंच मानवाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये एक नवी दिशा मिळालेली होती. कारण यापूर्वी हे जे काही विश्व निर्माण झालेलं आहे हे विश्व निर्माण कोणी केलं आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वराशी केंद्रीभूत होतं. हे सगळं विश्व ईश्वराने निर्माण केलेलं आहे. या अशा गोष्टींचा जे की रूढी परंपरागत पद्धतीनं हाच विचार आत्तापर्यंत आलेला होता. परंतु आता याला वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे किंवा वैज्ञानिक पद्धतीने या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे असा विचार मानव हा करू लागलेला होता. लोकांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झालेली होती की या विश्वाची निर्मिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण समजून घ्यावी आणि यासाठी अनेक वैज्ञानिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जे आहेत ते केलेले होते. तसंच अनेक काव्य, नाटक, साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये अनेक विषय जे आहेत ते दुर्लक्षित राहिलेले होते. या सगळ्या गोष्टी या ईश्वराशी निगडीतच होत्या. परंतु आता या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आता नवीन विषय जे आहेत ते हाताळण्यात येऊ लागलेले होते. विज्ञानात नवे प्रयोग करण्यात यायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामुळंच आता मानव हा ईश्वर याच्याशी केंद्रीभूत न राहता मानव हा त्यांचा विचाराचा केंद्रबिंदू जो आहे तो बनलेला होता आणि यालाच आपण मानवतावाद असे म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये घडलेली आहे. आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे की दर्यावर्दी. आता दर्यावर्दी म्हणजे नेमकं काय? दर्यावर्दी म्हणजे जे समुद्र पर्यटन करतात त्यांना दर्यावर्दी असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि या दर्यावर्दी यांच्यामुळं आणि यांना युरोपीय राज्यकर्त्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळालेलं होतं. असं म्हणायला काही हरकत नाही की आर्थिक सहाय्य देखील मिळालेलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जे की आहेत या प्रबोधनामध्ये आपलं सहकार्य दाखवलेलं आहे. याच्यामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही की या दर्यावर्दींनी अनेक ठिकाणी समुद्र पर्यटन करून ते ज्या ज्या देशामध्ये फिरलेले आहेत तेथील सर्व गोष्टी ज्या त्यांच्यासाठी नवीन होत्या त्यांनी याची माहिती आपल्यासाठी करून घेतलेली होती आणि आपल्या मायदेशी ती माहिती आणलेली होती. या समुद्र पर्यटनामार्फत त्यांनी वनस्पती वेगवेगळे, फळे, फुले, झाडे, तसंच नवनवे प्राणी आणि वेगवेगळे जे की शस्त्रास्त्र आहे त्या सगळ्या गोष्टी यांच्याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या मायदेशी जी आहे ती आणलेली होती. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रबोधन म्हणजे विज्ञानाची सुरुवात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इसवी सन 1543 निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला या पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहेत असं प्रतिपादन केलेलं होतं. तर इसवी सन 1609 गॅलिलिओ हा शब्द तर आपण शालेय स्तरावर ऐकलेला आहेच. गॅलिलिओ म्हणलं की आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु गॅलिलिओने जे की आहे सगळ्यात पहिल्यांदा दुर्बीण जी आहे ती तयार केलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये
त्या दुर्बिणीचा फोटो दाखवलेला आहे. थोडंसं आपल्याला ही दुर्बीण आहे का हे थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी दुर्बीण तयार झालेली होती ती हीच दुर्बीण आहे. आणि या दुर्बिणीमुळे जे की खगोलशास्त्रीय आहेत त्यांच्या संशोधनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि ह्याच्या आधी कोपर्निकस आणि केपलर यांनी अनेक जे काही शोध लावलेले आहेत त्यांना वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी देण्याचं काम यांच्यामुळं झालेलं होतं. आपल्याला गॅलिलिओ यांच्याबद्दल एक थोडक्यात आपण त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या पुस्तकाच्या आधारे पाहणार आहोतच. गॅलिलिओ यांचा जन्म 1564 आणि मृत्यू 1642. गॅलिलिओनी जे काही पद्धती वापरलेली होती, निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी ही तर्कशुद्ध पद्धत आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रथमतः योग्य पद्धतीनं निरीक्षण करणं, निरीक्षण केल्यानंतर आपल्या बुद्धीच्या आधारे आपण ठराविक एका मतापर्यंत पोहोचणं आणि त्यानंतर तो सिद्धांत मांडणं. यांच्याबद्दल माहिती पाहूयात. गॅलिलिओ यांचा जन्म इसवी सन 1564 झाला आणि त्यांचा मृत्यू 1642. गॅलिलिओ यांनी निरीक्षण करणे आणि आपल्या बुद्धीच्या आधारे ठराविक तर्कापर्यंत पोहोचणे आणि मग सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत त्यांनी रूढ केलेली होती. आणि त्यामुळेच गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हणलं जातं. आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हणलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी असे जे की वाक्य आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आणि गॅलिलिओ यांनी असं मत मांडलेलं आहे की भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग हा सारखाच असतो आणि याची सत्यता त्यांनी पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिलेली होती. खरं तर हा भौतिकशास्त्राचा विषय आहे, त्याच्यामुळं त्या गोष्टी ज्या आहेत या भौतिकशास्त्राशी निगडीत आहेत. परंतु याआधी ॲरिस्टॉटल यांनी असं मत मांडलेलं होतं की जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल. हे मत त्यांनी खोडून काढलेलं होतं, परंतु हा प्रयोग त्यांनी पिसाच्या झुकत्या मनोऱ्यामध्ये केलेला होता. आपण एखाद्या बिल्डिंगवरून जर एक हलकी वस्तू आणि जड वस्तू जर खाली टाकली तर आपण पाहतो की जड वस्तू पटकन खाली जाते. परंतु या सगळ्या गोष्टी भौतिकशास्त्राशी निगडीत असल्यामुळं आपण असं म्हणायला काही हरकत नाही की त्या वस्तूवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. तसाच गॅलिलिओने अतिशय सुधारित अशी दूरदर्शक दुर्बीण त्यांनी बनवलेली होती आणि याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जे की आहे या दुर्बिणीची क्षमता वाढवण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं. आणि याचा प्रमुख फायदा जे आहे ते दर्यावर्दी यांना झालेला होता. कारण समुद्रामध्ये यापूर्वी पर्यटन करत असताना आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहोत हेच समजत नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं किंवा या दुर्बिणीची क्षमता वाढवल्यामुळं या दर्यावर्दींनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. समुद्रातील दूरवरच्या छोट्या मोठ्या भूमी शोधणे त्यांना सोपं जाऊ लागलेलं होतं. आणि या दुर्बिणीच्या सहाय्यानेच त्यांनी गुरु या ग्रहाचे सुद्धा 4 मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढलेले होते. तसंच चंद्र हा गुळगुळीत व स्वयंप्रकाशित असं मत ॲरिस्टॉटलने मांडलेलं होतं, ते त्यांनी खोडून काढलेलं आहे आणि चंद्रावर डोंगर आणि दऱ्या आहेत अशा प्रकारे त्यांनी मत मांडलेलं आहे. सूर्याच्या प्रकाशाच्या परावर्तनाने जे काही आहे ते सूर्य जो आहे तो प्रकाशतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. तसेच सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा हा पहिला शास्त्रज्ञ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी महत्त्वाचं वाक्य आहे,
सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा हा पहिला शास्त्रज्ञ आहे असं मानलं जातं. इथं आणखीन एक महत्त्वाचं वाक्याचा उल्लेख केलेला आहे. गॅलिलिओच्या आधी अनेक शतकांपूर्वी सूर्यावरील डागांचा, ज्याला तमसकिलक असं देखील म्हणलं जातं, याचा उल्लेख भारतातील वराहमिहिर यांनी लिहिलेल्या बृहत्संहिता, हे 6व्या शतकातलं हस्तलिखित आहे असं म्हणायला काही हरकत नाही, या ग्रंथात केलेला आढळून येतो आपल्याला. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी इथं आलेल्या आहेत, त्यांचा शोध लागलेला आहे. त्याच्यामध्ये बंदुकीची दारू आणि छपाई या 2 शोधांमुळं सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये छपाई म्हणजे मुद्रण असं म्हणायला काही हरकत नाही, मराठीमध्ये मुद्रण असं म्हणलं जातं. आणि जोहान्स गुटेनबर्ग यांनी खिळ्याच्या आधारे पहिलं मुद्रण यंत्र जे आहे ते तयार केलेलं होतं इसवी सन 1440मध्ये. आणि खरं तर जोहान्स गुटेनबर्ग हे मूळ व्यवसायाने सोनार, आणि आपल्याला माहिती आहे की सोनार म्हणल्यानंतर तिथं फार बारीक पद्धतीनं जी की कारागिरी आहे ती केली जाते. आणि मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा खिळ्यावर हे शब्द जे आहेत, जे अल्फाबेट असं म्हणतो आपण, ते अल्फाबेट त्यांनी कोरलेले होते. आणि त्या खिळ्याच्या आधारे त्यांनी पहिल्यांदा छपाईचं काम जे आहे ते सुरू केलेलं होतं. आणि 1451मध्ये इटलीमध्ये पहिला छापखाना जो आहे तो सुरू झालेला होता. आता छपाईचा शोध लागलेला असल्यामुळं या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. कारण यापूर्वी हस्तलिखित उपलब्ध होते. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं जे की लिखाण आहे ते. आणि मग त्याच्या किती प्रती होत्या? जास्तीत जास्त 1, 2 आणि 3 ते 4. परंतु इथं जर आपण पाहिलं तर या छपाईचा शोध लागल्यामुळं, छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळं प्रत्येक जे काही पुस्तक आहे ते अनेक प्रतींमध्ये उपलब्ध होऊ लागलेले होते. आणि त्याच्यामुळे जे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान आहे ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं शक्य झालेलं होतं. 18व्या शतकात युरोपमध्ये अनेक आधुनिक विद्यापीठही स्थापन झालेली होती. आणि या विद्यापीठांमध्ये सुद्धा जे काही आहे ते अभ्यासक्रमामध्ये होमरची इलियड, ओडिसी अशी काही महाकाव्य, ग्रीक नाटकं, ख्यातनाम वक्त्यांची भाषणं, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास ह्या अनेक अशा विषयांचा समावेश इथं करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुढचं आहे कॅथॉलिक चर्च. प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये चर्च हे धार्मिकच नाही तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनावर नियंत्रण करणारी ही प्रमुख संस्था होती. चर्चमधील धर्मगुरूंनी चर्चच्या आधारे आज्ञापत्र काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू केलेली होती. मी आता याआधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं की जे धर्मयुद्ध झालेली होती, या धर्मयुद्धामध्ये जो खर्च जास्त आलेला होता तो खर्च भरून काढण्यासाठी वेगवेगळे कर आकारण्यात आलेले होते. ही अशी आर्थिक पिळवणूक या ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंकडनं करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर लोकांना स्वतंत्र असा विचार करण्यास किंवा आपली स्वतःची मतं मांडण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंदी घालण्यात आलेली होती. बायबल हा ग्रंथ सर्वसामान्य लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध नव्हताच. बायबलमध्ये काय उल्लेख केलेला आहे हा ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख धार्मिक ग्रंथ आहे. आणि या बायबलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे पोप यांच्याकडूनच कळत होतं. परंतु हे जे की मुद्रण यंत्राचा शोध लागल्यानंतर बायबल याच्या अनेक प्रती तयार करण्यात आलेल्या होत्या आणि हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं होतं. परंतु या बायबलचा अर्थ
हा पोप सांगतील त्याच पद्धतीनं केला तर ठीक आहे, नसेल तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती दिली जात होती. आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतो. या मानवतावादी विचारसरणीच्या लोकांनीच या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर याच्यामधला एक छोटासा मुद्दा आपण आता पाहणार आहोत, आधुनिक विज्ञान. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस हा सत्याचे आकलन करून घेऊ लागलेला होता. हाच आधुनिक विज्ञानाचा पाया आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गणित, विज्ञान आणि कला यांच्या शिक्षणाला या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं होतं. आधुनिक युगाच्या सुरुवातीला निसर्गवैज्ञानिक होऊन गेलेले होते. त्याच्यामध्ये आपण लिओनार्दो दा विंची यांचं नाव पाहिलेलं आहे. हे नाव ऐकल्यानंतर आपण पाहतो की चित्रकलेच्या क्षेत्रातील हे अतिशय नावाजलेलं असं हे नाव आहे. चित्रकलेच्या क्षेत्रामधील जे आहे ते लिओनार्दो दा विंची हे अतिशय प्रसिद्ध असं नाव आहे. त्याच्यानंतर कला. प्रबोधन काळामध्ये विज्ञानाचा प्रभाव हा कला क्षेत्रावरही पडलेला आपल्याला दिसून येतो. याच कालखंडात किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभं राहिलं. आता या ठिकाणी आपण असं म्हणायला काही हरकत नाही की किमया हे रसायनशास्त्र, या रसायनशास्त्राचं पूर्वीचं नाव किमया असं म्हणायला काही हरकत नाही. किमयाशास्त्र याचंच रूपांतर पुढं रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत झालेलं आहे. आणि याच्यामुळं या प्रबोधन कालखंडामध्ये खनिजाचे स्रोत आणि मूलद्रव्य या संबंधीच्या ज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यातूनच तैलरंगात रंगवलेले फलक तयार करण्यात आलेले होते. वैज्ञानिक पद्धतीनं केलेले निसर्ग निरीक्षणामुळेच निसर्गाचे सूक्ष्म चित्रण या ठिकाणी करण्यात आलेले होते. यापूर्वी जर आपण पाहिलं तर जे की चित्रकला आहे किंवा इतर ज्या काही कला आहेत या सगळ्या ज्या आहेत त्या ईश्वर आणि त्यांचे जे की चित्रण आहे याच्यावरच आधारित होते. परंतु आता प्रबोधनाच्या कालखंडामध्ये निसर्गाचे सूक्ष्म चित्रण तसेच मनुष्याच्या शरीराच्या रचनेची जे काही वैशिष्ट्य आहेत ते दर्शवणाऱ्या आकृती चित्रण करणे या सगळ्या नवीन पद्धती जे आहेत या चित्रांमध्ये आलेल्या होत्या. आणि हे पूर्णपणे याचं श्रेय जातं लिओनार्दो दा विंची. आणि याच क्षेत्रामधलं आणखीन एक प्रमुख नाव आहे मायकेल अँजेलो. तर अशा पद्धतीनं हे प्रमुख 2 मुद्दे जे आहेत पहिल्या प्रकरणातले आपण ते पाहिलेले आहेत. उरलेले जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.